आज कॅबिनेटमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पॉटवर जिथं धबधबे आहेत, जिथं नद्या आहेत, जिथं ओढे आहेत, जिथं नाले आहेत अशा ठिकाणी जातात आणि तिथं आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, भिजण्याचा प्रयत्न करतात. अशा उत्साहाच्या वेळेस दुर्घटना घडतात. मागे भुशी डॅमला पण घडलेली तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामुळं जेवढं त्याच्यात सुरक्षित होता आणि पोलीस जिथं जास्त गर्दी असते तिथं पोलिसांची पेट्रोलियम अशा पद्धतीने आपण करतो. येत्या काळात पेट्रोलिंग येत्या काळात अशी जिल्ह्यातली किती ठिकाणे आहेत धोकादायक जिथे नागरिकांनी जाणं टाळलं पाहिजे? त्यामध्ये आता सध्या बहुतेक ठिकाणी सगळीकडे सांगितलेलं आहे. आता ही कमिटी आहे, ती कमिटी त्या संदर्भामध्ये कुठले अति धोकादायक आहे, कुठले जाण्याच्या योग्यतेचे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ते सांगतील आणि त्या जिथं अति धोकादायक आहे तिथं सर्वांना बॅन केलं. दादा, आता तर सगळ्यांना बॅन केलं. पूल पडल्यानंतर दुर्घटना घडली ही गोष्ट खरी आहे, काही लोक गेले पण, परंतु प्रश्न फक्त पुलाचा नाहीये, इथल्या सुरक्षित पर्यटनाचा देखील आहे. शेकडो हजारो पर्यटक आले होते, त्यावेळेस कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. एक बोर्ड लावलाय, त्या पाठीचा आधार घेऊन प्रशासन आपला हात वर करण्याचा प्रयत्न करतंय. प्रशासन कमी पडतंय, मावळचं पर्यटन बदनाम होतंय, त्याच्याबद्दल तरी काही त्याबद्दलच चौकशी समिती नेमलेली आहे. सांगितलेलं नीट ऐकत चला. हे जे काही दुर्घटना घडली अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हाधिकारी हे आमचे तिथले जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यांच्या अध्यक्षतेखालील सचिव RDC केलेले आहेत. PWDचे अधीक्षक अभियंता, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, वन विभागाचे उपवन संरक्षक असे त्या कमिटीमध्ये टाकलेले. त्याचा GR पण काढलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांची समिती नेमून त्यांना लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलेला आहे. अहवाल आल्यानंतर त्याबद्दल जी काही कार्यवाही सरकार म्हणून सरकारने घेण्याची गरज असेल ती आम्ही निश्चितपणे घेऊ. परवा असंच पुण्याच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता. मागच्या वेळेस वारी पालख्याच्या आमच्या 10 महत्वाच्या मानाच्या पालख्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या दिंड्या जातात त्या दिंड्यांना गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 20-20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता. ते दिलेले होते. मी तुम्हाला त्यांना पत्रकारांना सांगितलेलं होतं की आम्ही ताबडतोब त्याच्याबद्दलची कारवाई करतो. आज 14 GR निघालेला आहे आणि त्या GR मध्ये आपण 1400 मानाच्या 10 पालख्यांच्या 1400 दिंड्या त्यांना 20-20 हजार रुपये देण्याचे आदेश काढलेले ते दिंडीच्या प्रमुखांना मिळते. दुर्घटनेचे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार असं तुम्ही म्हटलेलं आहे, त्याच्यावर कारवाई होणार आहे? पहिल्यांदा अहवाल येऊ द्या साहेब. अहवाल आल्यानंतर आपण या विषयावर माळेगावचा प्रचार आता जोरात हा विषय इथं नाही. दादा, तुम्ही कुठलाही विषय कुठेही घेऊ नका. मी ह्याच्याकरता तुमच्याशी बोलत नाही. मी आलेलो आहे इथली पाहणी करायला. ही पाहणी एक मिनिट हे तुम्ही उठवताय. तुम्हाला दुसरा उद्योग नाही त्याच्यावर तुम्ही उठवताय. मी माझं काम करत होतो. मी ताबडतोब कलेक्टरला सांगितलं की मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब रक्कम जाहीर करा. जखमींना पूर्ण खर्च राज्य सरकारकडनं करा. आम्ही आमचं काम करत असतो. कधी कधी काहींना TRP वाढवण्याच्या करता आमच्या तोंडी काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हणलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून टाकतात. म्हणजे इतक्या गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे तर पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती, मी तर जाहीर केलं. मी माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर मी राजकारणातनं निवृत्ती. ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी बघ स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्यावं, पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही. धन्यवाद.